महायुतीमुळे पहिल्यांदा राणे बाहेर पडले, मग मी बाहेर पडलो, मग शिंदे बाहेर पडले. या सगळ्या गोष्टीला कारणीभूत फक्त एक माणूस आहे, एक माणूस, त्याचं नाव उद्धव ठाकरे. आणि एक पक्ष आहे कोणता तरी, सुरुवात केली तेव्हा त्याचा झेंडा वेगळा होता, आता झेंडा बदललेला आहे. पहिलं नाव होतं मनसे, आता नाव झाले गुंसे. महाराष्ट्राशी विश्वासघात करणाऱ्याशी मी युतीच करू शकत नाही. विधानसभा निवडणुकीत मनसेने एकूण 128 उमेदवार दिलेत. यापैकी मनसेचा एकही उमेदवार निवडून आला नाही. मनसेचे उमेदवार मराठी मतांचे ध्रुवीकरण करतील, ज्याचा फायदा महायुतीला मिळेल असेही अंदाज लावण्यात आलेत. राज ठाकरे भाजपची बी टीम आहेत असे आरोपही महाविकास आघाडीकडून करण्यात आले. पण राज ठाकरे आणि त्यांच्या मनसेचा थेट फायदा कोणत्या पक्षाला किती झाला ते पाहूयात. मनसेच्या मतविभाजनाचा फायदा मविया आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही आघाड्यांना झालाय. पण विशेषतः उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष मनसेचा सर्वाधिक फायदा झालाय.